बघा रिसिट अँड पेमेंट अकाउंट दिलाय, याच्यामध्ये आपल्याला बघा रिसिटला दिलाय कॅश, बँक, जुने बॅलन्स असतो जुन्या बॅलन्स शीटचा, इंटरेस्ट, डोनेशन, ट्युशन फी, ऍडमिशन फी, टर्म फी. आता या ठिकाणी कॅपिटल फंड दिलाय का बघा पहिलं. तर सगळ्यात शेवट आपल्याला कॅपिटल फंड दिलाय. कॅपिटल फंड दिल्यामुळं आपण काय करणार, आता जुनी बॅलन्स शीट बनवणार नाही. जर कॅपिटल फंड दिला नसता तर आपल्याला शेवट जुनी बॅलन्स शीट बनवावी लागली असती. आउटस्टँडिंग सॅलरी स्टाफ दिलाय खाली, डोनेशन बिल्डिंग फंड साठी दिलाय, बॅलन्स स्टेट रेव्हेन्यू इन्कम. बघा आता इथं घेताना हा जो मागचा बॅलन्स आहे कॅश किंवा बँकचा, हा दोन्ही बॅलन्स आपण घेणार नाही, कारण की कॅपिटल फंड आपल्याला दिलाय त्यामुळे हा बॅलन्स कुठेही घ्यायचा नाही. आता इंटरेस्ट जो आहे तर इंटरेस्ट जाणार इन्कमला. डोनेशन आपल्याला 60% बिल्डिंग फंड साठी सांगितलंय, 40% आपल्याला इन्कमला मांडायचं, म्हणून सुरुवातीला डोनेशन इन्कमला जाईल, मग त्यातून 60% लेस करून कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचं लायबिलिटीला. ट्युशन फी सुद्धा कुठे जाणार, इन्कम. त्यानंतर ऍडमिशन फी सुद्धा इन्कम, टर्म फी घ्यायची इन्कम, ड्रामा रिसीट इन्कम, रेंट फॉर यूज फॉर हॉल इन्कम, लेगसी कॅपिटलाइज सांगितल्यामुळे ती लायबिलिटीला घ्यायची. लेगसी कॅपिटल सांगितल्यामुळे कुठे घेणार, लायबिलिटीला. सॅलरी टू टीचिंग स्टाफ, ऑफिस स्टाफ हे जाईन एक्सपेंडिचरला. ऑफिस स्टाफची सॅलरी सुद्धा एक्सपेंडिचर. प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचर. बुक जाईल ऍसेट. फर्निचर घ्यायचा ऍसेटला. ड्रामा एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर, पोस्टेज एक्सपेंडिचर, टेलिफोन चार्जेस सुद्धा एक्सपेंडिचर, इलेक्ट्रिसिटी चार्जेस एक्सपेंडिचर, मॅगझिन न्यूजपेपर सुद्धा एक्सपेंडिचर. आणि हे जे दोन्ही कॅश इन हँड किंवा बँक हे जाईल तुमचा ऍसेटला, हे मांडायचं ऍसेटला. आता बुक्सच्या बाबतीत बघा, बुक्सच्या बाबतीत ह्या मागच्या वर्षीचा बॅलन्स आहे आणि हा आपला क्लोजिंग बॅलन्स आहे. या ठिकाणी हा ओपनिंग बॅलन्स म्हणून घ्यायचा, त्याच्यातला पेमेंट मधला ऍड होईल आणि हा क्लोजिंग बॅलन्स येईल. फर्निचरच्या बाबतीत हा ओपनिंग बॅलन्स मागचा ऍड करायचा, नवीन आलेला जो आहे तो ऍड करायचा, मग हा क्लोजिंग येईल. बिल्डिंग फंडच्या बाबतीत डोनेशन ऍड होणार आहे, क्वेश्चन मार्क आला. कॅपिटल फंड मध्ये बाकीचं ऍड होणार आहे म्हणून क्वेश्चन मार्क. आता इथं ऑफिस स्टाफ सॅलरीवर एक ऍडजस्टमेंट आली आणि बिल्डिंग फंडवर एक ऍडजस्टमेंट. आता सोपा प्रॉब्लेम आहे, कसं सॉल्व्ह करायचं बघा. त्यासाठी आता फॉर्मॅट भरून घ्या. माझ्या बरोबर सोडायचा, पटकन फॉर्मॅट तयार करायचा. आणि सगळ्यांना उद्यासाठी आमंत्रण देतोय. क्लासवर उद्या सत्यनारायण पूजा ठेवलेली आहे, सगळ्यांनी प्रसादासाठी या. 10 ते 12 टायमिंग राहील प्रसादाचा, त्या टायमिंगला येऊन जा. सकाळी 8 पासूनच पूजा चालू होईल. सगळ्यांना आमंत्रण देतोय. उद्या क्लासवर सत्यनारायण पूजा ठेवलेली आहे. त्याच्यामुळे उद्याला क्लासला सुट्टी राहील, उद्या कुठलाही क्लास होणार नाही. जोडगे आमंत्रण मिळालं का? मिळालं सर. हा उद्या येऊन जा. मग भोनेकरला सांग, भोनेकर आज आली, तिला आमंत्रण देतो. हा का वर
बोनेकरला घेऊन येते माझ्यासोबत. ऐकलं सर मी तुम्ही काय बोलले? हा? ऐकलं तुम्ही काय बोलले मी? हम्म. झालंय का? इन द बुक ऑफ समर्थ हॉस्पिटल, त्याच्याऐवजी हे टाका, हेडिंग टाका. आता कोण आहे आपलं, कुठला पॉलिटिकल कॉलेज आहे? गौरव पाटील. इन द बुक ऑफ गौरव पाटील पॉलिटेक्निकल कॉलेज नागपूर, इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट 31 मार्च 2019 करायचा. इथं पण 2019 करा. इन द बुक ऑफ गौरव पाटील पॉलिटेक्निकल कॉलेज नागपूर, income and expenditure account for the year ended 31st March 2019, expenditure amount, income amount, balance sheet दिली as on 31st March 2019, liability amount, asset amount. आता सुरुवात करताना आपण करणार बघा, रिसीट अँड पेमेंट पासून सुरुवात करायची. रिसीट अँड पेमेंटला पहिला आलाय टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. हा जर कॅपिटल फंड बनवायचा असेल तरच आपण हा घेतो. कॅपिटल फंड शोधायचा असेल तरच. आता इथं ऑलरेडी कॅपिटल फंड आपल्याला खाली ऍडजस्टमेंट मध्ये दिलाय, त्यामुळे याची गरज नाही, मग ते घ्यायचं नाही. इंटरेस्ट घ्या इन्कमला, इंटरेस्ट इन इन्कमला बाय इंटरेस्ट 60,000. मग इन्कमला घ्या बाय इंटरेस्ट 60,000. माझ्या सोबत सोडा म्हणजे तुमचंही क्लिअर होऊन जाईल. बाय इंटरेस्ट 60,000. इंटरेस्ट नंतर डोनेशन आलंय. आता डोनेशनच्या बाबतीत आपल्याला बघा खाली ऍडजस्टमेंट दिली. 60% डोनेशन आर बिल्डिंग फंड सांगितलंय. 60% डोनेशन काय सांगितलंय, फॉर बिल्डिंग फंड अँड बॅलन्स टू बी ट्रीटेड ॲज रेव्हेन्यू इन्कम. त्यासाठी डोनेशन पहिले इन्कमला घ्या. इन्कमला घ्यायचं बाय डोनेशन 7 लाख. बाय डोनेशन 7 लाख. डोनेशन घ्या इन्कमला 7 लाख. आता डोनेशनचे जे पैसे ते कॅपिटल फंड इन बिल्डिंग फंड मध्ये ऍड करायला लावले. मग त्यासाठी हे जे बिल्डिंग फंड आलेलं आहे बघा इथं ऍडजस्टमेंट मधला, हे बिल्डिंग फंडचा बॅलन्स सुद्धा लायबिलिटीला घ्या, कारण याच्यात आपल्याला ते डोनेशनचे पैसे ऍड करायचे. मग 8,27,000 जाऊ द्या लायबिलिटीला. वरती कॅपिटल फंड साठी जागा सोडा आणि खाली म्हणा बिल्डिंग फंड. 8,27,000. आता हे बघा बिल्डिंग डोनेशनची ऍडजस्टमेंट होते. या डोनेशन 7 लाख आहे. 7 लाखातून आपल्याला काय करायचं आहे, 60% लेस करायचे. लेस इथल्या बिल्डिंग फंड काय म्हणून लेस करायचं, बिल्डिंग फंड म्हणून. मग आता हे जे 7 लाख आहे, 7 लाखातून 60% मायनस करा. किती येत आहे 60%? 7 लाख और 60%, एक शून्य दाखला 10% असतं. 10% 70,000. 70 गुणिले 6 करा, 6,742, 4,20,000. किती? 4,20,000 या ठिकाणी मायनस करायचे. 7 लाखातून 4 गेले 3 लाख, 3 लाखातून 20 गेले 2,80,000 बाहेर राहिले. आता हा जे 4,20,000 आपण 60% मायनस केले, ते मायनस करून सेकंड रिपीट घ्यायचा आहे. लायबिलिटीला बिल्डिंग फंड मध्ये ऍड. इथं म्हणा ऍड डोनेशन. लायबिलिटीला ऍड करा, बिल्डिंग फंड मध्ये ऍड डोनेशन 4,20,000.
आता याची टोटल बाहेर घ्या. 8 आणि 4 12 लाख झाले. 12,47,000. टोटल बाहेर आली 12,47,000. या ठिकाणी बघा बिल्डिंग फंड मध्ये आपण ऍड केलं 50% डोनेशन, बाहेर आले 12,47,000. मग डोनेशनची ऍडजस्टमेंट होती. डोनेशन पहिले इन्कमला घेतला, त्यातून 60% मायनस केले. वाटलंच तर सांगा, दाखवा. 60% मायनस केले आपण. 60% मायनस करून त्याचा सेकंड इफेक्ट काय केला आपण, लायबिलिटीला बिल्डिंग फंड मध्ये ऍड. आता नेक्स्ट डोनेशन नंतर एक ट्युशन फी बघा, इन्कमला मांडायची. ट्युशन फी घ्या इन्कमला. बाय ट्युशन फी. बाय ट्युशन फी किती आहे? ट्युशन फी 15 लाख. 15 लाख ट्युशन फी घेतली 15 लाख. त्याच्यानंतर बघा काय आलंय, ट्युशन फी नंतर आलाय ऍडमिशन फी. हे सुद्धा इन्कमला जाईल. इन्कमला बाय ऍडमिशन फी. किती ऍडमिशन फी? 65,000. ते आउटरला घ्या बरं का, वरचं पण 15 लाख सुद्धा आउटरला घ्या. ऍडमिशन फी सुद्धा गेली आउटरला. त्यानंतर ऍडमिशन फी नंतर टर्म फी, ड्रामा रिसीट, रेंट फॉर यूज ऑफ हॉल, हे तिन्ही पण घेऊन टाका. काय काय येईल? बाय टर्म फीज आहे 4 लाख. बाय ड्रामा रिसिप्ट्स 1 लाख. बाय रेंट फ्रॉम यूज ऑफ हॉल 6,000. जे आपल्या इन्कमला जात होतं ते डायरेक्ट इन्कमला मांडलं, ज्याच्यावर ऍडजस्टमेंट नाही ते आउटरला. त्याच्यानंतर शेवट राहिले बघा आता लेगसी आपल्याला कॅपिटलाइज सांगितलं का नाही. मग हे कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचे 60,000. त्यासाठी कॅपिटल फंड घ्या. कॅपिटल फंड आहे तुमचा 6,11,000. हे 2 नंबरची ऍडजस्टमेंट झाली आपली. कॅपिटल फंड घ्या 6,11,000 पहिल्या लायबिलिटीला. आपण ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला कॅपिटल फंड दिलाय 6,11,000, तो घेतला. 6,11,000 आपण घेतले. 6,11,000 घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आता ही लेगसी ऍड करायची. म्हणून लायबिलिटीला जा, ऍड लेगसी 60,000. लेगसी आपण त्या ठिकाणी काय केली, ऍड केली. आले 6,71,000. आता आपले डेबिट साइड क्लिअर झाले. आता क्रेडिट साइडला जायचं. क्रेडिट साइडला सॅलरी टू टीचिंग स्टाफ आलाय बघा. खाली ऍडजस्टमेंट कशावर? शेवटची ऑफिस स्टाफ सॅलरी. ऑफिस स्टाफ म्हणजे हे दुसऱ्या याच्यावर. सॅलरी टू टीचिंग स्टाफ 15 लाख रुपये घ्या एक्सपेंडिचर.
सॅलरी टू टीचिंग स्टाफ 15 लाख. सॅलरी टू टीचिंग स्टाफ 15 लाख. त्याच्यानंतर आहे ऑफिस स्टाफ. ऑफिस स्टाफ साठी 8,55,000. ऑफिस स्टाफ वर ऍडजस्टमेंट आहे, त्यासाठी इनरला लिहा. टू सॅलरीज खाली घ्या. ऑफिस स्टाफ किती? ऑफिस स्टाफची टू सॅलरी ऑफिस स्टाफ आपल्याला ऑफिस स्टाफ दिलाय 8,55,000. किती दिलाय? 8,55,000. तो घ्या एक्सपेंडिचरला 8,55,000. आता सॅलरी टू ऑफिस स्टाफ घेतलं. आता सॅलरी टू ऑफिस स्टाफ वर शेवटची ऍडजस्टमेंट आहे बघा. काय ऍडजस्टमेंट आहे? आउटस्टँडिंग ऑफिस स्टाफ सॅलरी 70,000. आउटस्टँडिंग किती सांगितलं? 70,000. म्हणजे 70,000 रुपये या ठिकाणी आउटस्टँडिंग ऍड करायचं. आउटस्टँडिंग 70,000 काय केले आपण या ठिकाणी ऍड केले. आता हे जे आउटस्टँडिंग ऍड झालंय त्या आउटस्टँडिंगचा सेकंड इफेक्ट मग 8,55,000 आहे. 8,55,000 मध्ये ते मिळवले 9,25,000 बाहेर येते. किती आले? 9,25,000. आता 9,25,000 नंतर हा जो आउटस्टँडिंग चा इफेक्ट आहे तो मांडायचा लॅबिलिटीला. लॅबिलिटीला येईल आउटस्टँडिंग ऑफिस स्टाफ किती आले? 70,000. आउटस्टँड टू सॅलरी टू ऑफिस स्टाफ आहे. ऑफिस स्टाफची सॅलरी 8,55,000 होती. आपल्याला शेवटची ऍडजस्टमेंट होती आउटस्टँडिंगची. आउटस्टँडिंग आपण ऍड केलं. ऍड करून बाहेर आले 9,25,000. आउटस्टँडिंगचा सेकंड इफेक्ट जातो आउटस्टँडिंगचा आपण सेकंड इफेक्ट घेतो लॅबिलिटीला. म्हणून इथे लॅबिलिटीला आले 70,000. लॅबिलिटी घेतल्या आपण 70,000. ठीक आहे. ऑफिस स्टाफ 8,55,000 70 ऍड केले बाहेर आले 9,25,000. आता पहिला आपण सॅलरी टू टीचिंग स्टाफ झाला, ऑफिस स्टाफ झाला. प्रिंटिंग स्टेशनरी आले बघा 27,000. ते जाईन एक्सपेंडिचरला. एक्सपेंडिचरला घ्या टू प्रिंटिंग स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरीचे अमाऊंट आहे 27,000. आउटरला घ्या. प्रिंटिंग स्टेशनरी 27,000. त्याच्यानंतर आहे पोस्टेज. त्याच्यावर ऍडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटरला टाकून घ्या. टू पोस्टेज 7,000. प्रिंटिंग अँड स्टेशनरी नंतर खाली पोस्टेज घेतलंय. ड्रामा एक्सपेन्स झालंय ते घ्या. प्रिंटिंग अँड स्टेशनरी नंतर ड्रामा एक्सपेन्सेस बघा. ड्रामा एक्सपेन्सेस घ्या. टू ड्रामा एक्सपेन्सेस. किती ड्रामा एक्सपेन्सेस? 90,000. तो घ्यायचा. आम्ही मधल्या दोन सोडलाय, बुक आणि फर्निचर. सगळ्यात शेवट बघू. प्रिंटिंग स्टेशनरी घेतली, त्याच्यानंतर ड्रामा एक्सपेन्सेस घेतले, पोस्टेज घेतले, टेलिफोन चार्जेस, इलेक्ट्रिसिटी घ्या, मॅगझिन न्यूजपेपर हे तिन्ही मांडून घ्या. टेलिफोन चार्जेस, इलेक्ट्रिसिटी, मॅगझिन न्यूजपेपर.
टू टेलिफोन चार्जेस 6,000, टू इलेक्ट्रिसिटी 61,000, टू magazine and newspaper 6,000, जेवढा एक्सपेंडिचरला येत होतं सगळं मांडून झालं. सायन्स स्टाफ घेतला, प्रिंटिंग स्टेशनरी घेतली, ऑफिस स्टाफ घेतला, ड्रामा एक्सपेन्सेस घेतले, पोस्टेज घेतले, टेलिफोन चार्जेस, इलेक्ट्रिसिटी चार्जेस, मॅगझिन अँड न्यूजपेपर. आता हे जो बॅलन्स आहे बाय बॅलन्स कॅरेट डाऊन हा ऍसेटला घ्यायचा कॅश आणि बँक म्हणून. कॅश आणि खाली म्हणा बँक. आता बँकेचा बॅलन्स आहे 3,23,000. त्याच्यानंतर कॅशचा बॅलन्स आहे तुमचा 62,000. कॅशचा बॅलन्स होता 62,000, बँकेचा होता 3,23,000. ते या ठिकाणी आपण ऍसेटला घेतले. तुम्ही कॅश ॲट बँक म्हणा, कॅश इन हँड म्हणा, दोन्ही म्हणलं तर चालत. नुसतं कॅश अँड बँक म्हणलं तरी पण चालतं. आता बघा ह्या दोन ऍडजस्टमेंट आपल्या राहिल्या, एक बुक वरची आणि दुसरा फर्निचर वरची. आता या दोन ऍडजस्टमेंटचे ओपनिंग बॅलन्स इथं खाली दिलेत बघा आपण, म्हणून मी मुद्दा मागे ठेवली ती समजण्यासाठी. बुकचा आणि फर्निचरचा बॅलन्स ओपनिंग बॅलन्स दिलाय तो आता आपण पहिल्यांदा ऍसेटला घेऊ. मग ओपनिंग बॅलन्स आहे बुकचा 9 लाख आणि फर्निचरचा 3,26,000. या ठिकाणी घ्या बुक 9 लाख 2 3 4 5 वेळेस सोडून द्या. मग घ्या फर्निचर. फर्निचरचा बॅलन्स होता बघा 3,26,000. या ठिकाणी बघा आपण काय काय केलं रे, आपण बुक आणि फर्निचरचा या ठिकाणी दोन बॅलन्स आलेत. या ओपनिंग बॅलन्स माहिती आणि हा क्लोजिंग बॅलन्स. या ठिकाणी आपण ओपनिंग बॅलन्स घेतला 9 लाख बुकचा, फर्निचरचा 3,26,000, तो चालू वर्षाच्या ऍसेटला दाखवला. आता या ओपनिंग बॅलन्स मध्ये हे जे पेमेंट साईडला आलेलं आहे ते ऍड करायचं. पेमेंट साईडला जे बुक आलं ते 88,000 ऍड परचेस म्हणा, फर्निचर सुद्धा काय करायचं ऍड परचेस म्हणून ऍड करा. दोन्ही तिथं घ्या. बुक मध्ये इथं घ्या ऍड परचेस, 88,000 ऍड परचेसेस घेतला आपण 88,000. मग खाली झाले 9,88,000. तसंच आता फर्निचरचं जे पेमेंट साईज आहे ते पण ऍड करा ऍड परचेस म्हणून. फर्निचर किती दिलंय आपल्याला पेमेंटला, जसं हे बुक आपल्याला 88 दिलं तर आपण 88 ऍड केले ओपनिंग बॅलन्स मध्ये, तसं फर्निचर आपल्याला 78,000 दिले. 78,000 सुद्धा काय करा तिथं ऍड करा. मग दोघांचे बॅलन्स घ्यायचा खाली. आता किती येईल रे, 3,26,000 प्लस त्याच्यात 78 ऍड करा. 3,26,000 प्लस त्याच्यात 78 ऍड केले 4,04,000 येईल. किती आला बॅलन्स, 4,04,000.
3,26,000 मध्ये 78 ऍड केले, 4,04,000 बॅलन्स आपला आला. झाले. एक मिनिट. या ठिकाणी बघा, फर्निचर घेतला 3,26,000, त्याच्यात परचेस ऍड केले 4,04,000 आले. आता बघा, आपण काय केलं, सगळ्यात अगोदर ऍडजस्टमेंट नुसार ओपनिंग बॅलन्स घेतला बुकचा फर्निचरचा. पेमेंट साईडला जे होतं ते ऍड परचेस म्हणून केलं. आता परत ऍडजस्टमेंट मध्ये जायचं. ऍडजस्टमेंट मध्ये बघा, बुकचा क्लोजिंग बॅलन्स सांगितलाय 8,88,000, म्हणजे हे बाहेर आले पाहिजे. आणि फर्निचरचे सांगितले 3 लाख रुपये, हे बाहेर आले पाहिजे. मग ते या ठिकाणी मांडू आपण. मग बुकचा इथं बाहेर आले पाहिजे 8,88,000. बघा, बुकचे किती आले पाहिजे, 8,88,000 बाहेर आले पाहिजे. आणि फर्निचरचे आपल्या सांगितलं 3 लाख बाहेर आले पाहिजे. किती आले पाहिजे, 3 लाख बाहेर आले पाहिजे. आता या ठिकाणी किती वजा करावं लागतील, तर सध्या जर बुक पाहिलं तर वर्षभरामध्ये जुनं 9 लाखाचे बुक होते, नवीन 88,000चे परचेस केले. आपल्याकडे टोटल बुक झाले 9,88,000. त्यातून त्यांनी सांगितलं 8,88,000 क्लोजिंग बॅलन्स राहायला पाहिजे. या ठिकाणी लेस डेप्रिशिएशन म्हणून किती मायनस करावं लागतील, डेप्रिशिएशन म्हणून आपल्याला 1 लाख मायनस करावं लागतील. किती, 1 लाख. तेव्हा बाहेर किती येणार, 9,88,000. या ठिकाणी बघा, 9,88,000 होते, त्यातून 1 लाख मायनस केले, बाहेर आले 8,88,000. बाहेर 8,88,000 येण्यासाठी 9,88,000 मधून आपल्याला डेप्रिशिएशन म्हणून 1 लाख रुपये मायनस करावं लागले. मग या 1 लाखाचा दुसरा इफेक्ट करायचा एक्सपेंडिचरला. इथं घ्या टू डेप्रिशिएशन, खाली म्हणा बुक्स. मग बुक्स वर डेप्रिशिएशन आलं 1 लाख. आता सेम याचं करायचं फर्निचरचं. फर्निचर बाहेर 3 लाख राहिले पाहिजे. इथं दोन्ही मिळून ओपनिंग बॅलन्स होता 326, नवीन फर्निचर 78,000 झालं, दोन्ही मिळून आपल्या वर्षाला झालं 4,04,000. त्यांचं म्हणणं आहे बाहेर किती राहिले पाहिजे, 3 लाख. मग याच्यासाठी डेप्रिशिएशन म्हणून इथं लेस करणार आपण 1,04,000. डेप्रिशिएशन म्हणून किती लेस केले, 1,04,000. मग 1,04,000 या ठिकाणी मायनस करायचे, बाहेर आले 3 लाख. मग याचा दुसरा इफेक्ट इथे येईल, फर्निचर 1,04,000, फर्निचर 1,04,000. आता या दोघांची ऍडिशन करा, 1 लाख आणि 1,04,000 म्हणजे झाले 2,04,000 बाहेर. टोटल डेप्रिशिएशन किती आला, 2,04,000. अशा पद्धतीने आपण काय केलं रे, हे जे आपल्याला ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स दिलता बुक आणि फर्निचरचा, त्याच्यामध्ये आपण पेमेंट साईडचा ऍड केलं आणि मग क्लोजिंग बॅलन्स नुसार काय केलं, या ठिकाणी आपण डेप्रिशिएशन शोधले. बिल्डिंगचं डेप्रिशिएशन आलं 1 लाख, फर्निचरचं डेप्रिशिएशन आलं, बुकचं डेप्रिशिएशन 1 लाख, फर्निचरचं 1,04,000. हे दोन्ही मायनस करून एक्सपेंडिचरला घेतलं. मग आता आपल्या सगळ्या ऍडजस्टमेंट चेक करा. आपण सगळं मांडलंय, त्याच्यानंतर इथलचं सगळं ऍडजस्टमेंट झाल्यात. मग आता आपल्याला क्लोजिंगला घ्यायचं. क्लोज करताना नियम आहे, दोन्ही साईडची टोटल करायची. आता आपल्याला दोन्ही साईडचे जर टोटल केले तर आपली एक्सपेंडिचर बाजू मोठी बनणार आहे.
एक्सपेंडिचर बाजूची जर आपण टोटल केली बा एक्सपेंडिचर बाजू आली 28,26,000 28,26,000 एक्सपेंडिचर बाजू आहे ना 28,26,000 ती दाखवायची दोन्ही साईडला 28,26,000 आता त्यांचं आपले बेरीज सारखे येणार नाही रे का नाही येणार पुस्तकातली ना आपली तर आपण या ठिकाणी बघा रे हे जे ड्रामा एक्सपेन्सेस आहे आपण एक्सपेंडिचरला घेतले त्यांनी तिकडे नेऊन मायनस केले इन्कम मध्ये मग दोन्ही इकडे चालतं तुम्ही एक्सपेंडिचरला ठेवले तरी चालतं तुम्ही इन्कमला नेऊन मायनस केले तरी पण चालतं ठीक आहे ड्रामा रिसिप्ट मधून त्यांनी ड्रामा एक्सपेन्सेस मायनस केले म्हणून त्यांचे 90,000 टोटल कमी दिसत तर आपलं बरोबर आहे बा इकडे एक्सपेंडिचर घेतल्यामुळे आपली टोटल वाढली त्यांची किती आली त्याच्यापेक्षा आपली 90,000 जास्त आहे मग आता एक्सपेंडिचरची टोटल जी आली ती दोन्ही इकडे मांडली मग आता आपल्याला लॉस आहे म्हणून इथल्या बाय डेफिसिट खाली म्हणा एक्सेस ऑफ expenditure over income excess of expenditure over income मग आता या ठिकाणी डिफिसिट आपल्याला शोधायचं आहे मग डिफिसिट शोधण्यासाठी सम मायनस वरच्या सगळ्यांचे टोटल करायचे बघा 4,15,000 आहे आपल्याला डेफिसिट आलेला डेफिसिट काय करा या ठिकाणी ऍड करायचं लेस करायचं कॅपिटल फंड मधून आता डेफिसिट लेस करायचं डेफिसिट आलाय 4,15,000 आता डेफिसिट मायनस करून टोटल बाहेर घ्या आउटरला 2,56,000 राहतील किती राहतील 2,56,000 हे झालं डेफिसिट मग आपण काय केलं बघा क्रेडिटची टोटल केली एक्सपेंडिचर साइड मोठी भरली दोन्हीकडे मांडली त्यातून इन्कम साइड मायनस करून डेफिसिट आला 4,15,000 आलेला डेफिसिट या ठिकाणी आपण काय केलं ऍड केला आता फक्त या दोन्ही साइडची टोटल करा तुमचा प्रॉब्लेम टॅली होऊन जाईल आता शेवट